नमस्कार मित्रांनो, मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलो. तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने बिझनेस करायचा असेल, घरी बसून तुमचा मोबाईल इंटरनेटचा वापर करून बिझनेस चालू करायचा असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. मी काही बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहे. त्या बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही इझिली तुमचा बिझनेस घरी बसून स्टार्ट करू शकता. तर आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिल्यांदा बिझनेस आयडिया येते ती कॉन्टेंट क्रिएशन. आता मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे बोललो की कॉन्टेंट क्रिएशन करा, कॉन्टेंट क्रिएशन करा. कॉन्टेंट क्रिएशन जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करू शकता. त्याचबरोबर त्या ब्रँडचा फायदा करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय म्हणजे तुमचा प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल ती ऑनलाईन पद्धतीने इझिली विकू शकतात. त्यामुळे तुम्हाला अगोदर कॉन्टेंट क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. काय होतं माहिती आहे का, सगळ्यात जास्त लोकांना त्यांचा बिझनेस करायचा आहे. ऑलरेडी तुमच्यासारखे तुम्ही कोणताही बिझनेस करा, त्यामध्ये तुमचा प्रोडक्ट तुमची सर्व्हिस ही ऑलरेडी मार्केटमध्ये असतेच. म्हणजे तुम्ही जी थिंक करताय, जो बिझनेसचा विचार करताय तसा बिझनेस ऑलरेडी कोणीतरी करतंय. मग तुमच्याकडनं तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस लोकांनी का घ्यायला पाहिजे आणि त्यांनी घ्यावा यासाठी तुम्ही काय वेगळं करणार आहात. मग ह्यासाठी तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन असतं ते कॉन्टेंट क्रिएशन. आता तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट क्रिएट करू शकतात किंवा ॲज तुमचा स्वतःचा पर्सनल ब्रँड ग्रो करण्यासाठी तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. आता जसं तुम्ही मला बघताय, मी काय करतोय, माझा स्वतःचा पर्सनल ब्रँड बनवतोय. त्यामुळे मी माझा स्वतःचा फेस दाखवतोय आणि माझं स्वतःचं जे काही यूट्यूब आहे त्याच्यावर माझं स्वतःचं नाव ठेवलंय आणि त्या रिलेटेड मी कॉन्टेंट बनवतोय. म्हणजे लोकांना जर माझा फेस दिसेल, लोक मला ओळखतील, तर भविष्यात जे काही मी प्रोडक्ट आणेल, जे काही सर्व्हिस आणेल ते लोक इझिली विकत घेतील. त्यामुळे मी कॉन्टेंट क्रिएट करतोय. आता सध्या मी कॉन्टेंट कशाला यूट्यूबवर फोकस केलंय. तुम्ही यूट्यूबवर कॉन्टेंट क्रिएट करू शकतात किंवा इंस्टाग्रामवर करू शकतात, फेसबुकवर करू शकतात. त्यानंतर तुम्ही स्वतःचे ब्लॉग वगैरे बनवून त्यावर सुद्धा कॉन्टेंट तयार करू शकतात. यामध्ये तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, प्लॅटफॉर्म चूज करायचा आहे की नाही, मला कोणत्या प्लॅटफॉर्मवर कॉन्टेंट बनवायचं आहे. आता सध्या मला व्हिडिओ कॉन्टेंट बनवायला आवडतं, मला रायटिंग कॉन्टेंट म्हणजे रायटिंग करायला आवडत नाही. त्यामुळे मी काय करतोय, व्हिडिओ कॉन्टेंट बनवतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला माहिती आहे की यूट्यूबचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि यूट्यूबवर मी जे काही लॉंग कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंट टाकतोय. म्हणजे काय करतोय की असं काहीतरी लोकांना व्हॅल्यू देतोय किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आता जसं तुम्ही काय या ठिकाणी आलात, हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही बघायला सुरुवात केली, या ठिकाणी तुमचा उद्देश काय की नाही, आपल्याला कोणता तरी बिझनेस करायचा आहे आणि त्या बिझनेस करण्यासाठी आपल्याला एक बिझनेस आयडिया पाहिजे. तर ती बिझनेस आयडिया तुम्ही या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये बघायला आलेला आहात. म्हणजे मी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि त्या रिलेटेड कॉन्टेंट मी यूट्यूबला टाकतोय. मग तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करतायत तर त्या कॉन्टेंट क्रिएट करण्याचा उद्देश काय असेल हे तुम्हाला अगोदर फिक्स करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा प्लॅटफॉर्म सिलेक्ट केले, त्यानंतर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट करताना तुम्हाला त्याचा उद्देश काय, म्हणजे तुम्ही नेमका कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ज्यावेळेस तुम्ही देतात ना, त्यानंतर त्या सोल्युशनमधनंच तुमचं एक कॉन्टेंट तयार होत असतं. बऱ्याचशा लोकांचं कसं असतं, ब्लॉग. आता समजा ते व्लॉग जरी तयार करतायत तर व्लॉग हे व्हॅल्युएबल कॉन्टेंट आपण लोकांच्या लाईफमध्ये ॲड करतो. आता हे काय असतं, जस्ट लोकांना एंटरटेनमेंट करायचं, नवीन नवीन गोष्टी दाखवायच्या, याच्याने लोक काय होतात, एंटरटेनमेंट होतात. त्यामुळे व्लॉग बनवला जातो. त्यानंतर जे काही मी हे एज्युकेशन प्रोव्हाइड करतो की बिझनेस कसा करायचा किंवा मार्केटिंग कशी करायची, सेल्स कसा करायचा, डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय किंवा शिकवतोय. तर हे काय झालं, एज्युकेशनल चॅनल झालं. त्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय की जर तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन देताय, जसं की आपण एक एक्झाम्पल घेतलं की समजा तुमचा एक मोबाईल आहे आणि त्याचा पासवर्ड लॉक झाला आहे. म्हणजे जो तुम्ही स्टार्टिंगला पासवर्ड टाकतात तो लॉक झालेला आहे. तर तो लॉक कसा ओपन करायचा ही जस्ट तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर करू शकतात. म्हणजे हे काय झाले, इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण लोकांचा नेमका कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, नेमकं लोकांना कशा पद्धतीच्या व्हॅल्यूज आपण देतोय, हे अगोदर खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. एकदा काय तुमचं एकदम प्लॅटफॉर्म सिलेक्ट झालं, प्लॅटफॉर्म नंतर तुम्ही काय केलं की नेमकं तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता हे तुम्हाला कळलं. त्यानंतर तुम्ही नेमकं काय व्हॅल्यू ॲड करताय हे तुम्हाला कळलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक 30 दिवसाचा स्वतःला चॅलेंज द्यायचा आहे. 30 दिवस जर तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत गेले की ऑटोमॅटिकली तुमचं जे काही व्हिडिओ मेकिंग स्किल असतं ते ग्रो होतं. हाच प्रॉब्लेम असतो. बऱ्याचशा लोकांना मी ज्यावेळेस विचारतो की तुम्ही स्वतः यूट्यूबवर व्हिडिओ का बनवत नाही,
तर ते काय म्हणतात की मला फेस दाखवायला भीती वाटते, मला बोलता येत नाही, माझा आवाज चांगला नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. आणि प्रॅक्टिस करताना त्यासाठी तुम्हाला पहिले 30 दिवस कंटिन्युअसली व्हिडिओज टाकावे लागतील. या ठिकाणी तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ टाकतात ना, त्यावेळेस तुमचे व्हिडिओज कोणी बघत नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्यात काही एक म्हणजे अर्थ नाही आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त 30 दिवस कंटिन्युअसली व्हिडिओज टाकायचे. ज्यावेळेस तुम्ही 30 दिवस कंटिन्युअस व्हिडिओ टाकतात ना, ऑटोमॅटिकली यूट्यूब अल्गोरिदमलाही कळतं की हा एक नवीन चॅनेल आलेला आहे आणि या चॅनेलवर ह्या पद्धतीचे व्हिडिओज येतात. तर त्यावेळेस तुमचं जे काही यूट्यूबचं चॅनल असेल ना, ते ऑटोमॅटिकली ग्रो व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, 30 दिवस चॅलेंज द्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझ्यासारखं डायरेक्टली भरपूर जास्त बोलू नाही शकणार. पण मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, तुम्ही सुरुवातीला 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकतात. एकदा काय हळूहळू तुम्ही बनवायला सुरुवात केली की तुमचा जो काही टाईम असतो तो पण वाढत जातो. आणि याच्यातनं तुम्हाला सुद्धा जे काही व्हिडिओ मेकिंग स्किल आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये जनरेट व्हायला सुरुवात होईल. पण जर तुम्ही विचार करत बसलात की नाही आपल्याला हे आपल्याला आपला फेस दाखवायला भीती वाटते, त्यानंतर आपला फेस चांगला नाही, आपला आवाज चांगला नाही, या गोष्टीवर तुम्ही स्टक राहिलात तर तुम्ही कधीच कॉन्टेंट क्रिएट करू शकत नाही. तुम्ही जर बघितलं तर आजच्या जनरेशनमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी पैसा कमवत असेल तो कॉन्टेंट क्रिएटर असतो, तो सगळ्यात जास्त पैसा कमवतोय. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा चांगला पैसा कमवायचा असेल, चांगला बिझनेस उभा करायचा असेल तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमच्या जीवनात तुम्हाला चांगला बदल घडवायचा असेल ना आणि चांगली एक लाईफस्टाईल एन्जॉय करायची असेल तर कॉन्टेंट क्रिएट करायला घ्या. कॉन्टेंट क्रिएट केलं तर तुम्ही आयुष्यात तुम्हाला जे मिळवायचं ते इझिली मिळू शकतात. एकदा काही तुमचा पर्सनल ब्रँड व्यवस्थित पद्धतीने लोकांच्या नजरेत आला, लोकांना जर तुमचं कॉन्टेंट आवडायला लागलं, लोकांना जर त्या कॉन्टेंटमधनं काहीतरी व्हॅल्यू मिळत असेल किंवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ते 100% तुम्हाला फॉलो करतील, तुम्हाला सबस्क्राईब करतील. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन ही बेस्ट बिझनेस आयडिया आहे ह्या सध्याच्या जनरेशनला आणि ही ट्रेंडिंग बिझनेस आयडिया आहे. जर तुम्ही विचारलं ना मला की सर आम्ही काय करू, कोणता बिझनेस करू, तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की कॉन्टेंट क्रिएशन करायला सुरुवात करा. जस्ट तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करतात ना, ऑटोमॅटिकली तुमच्यात एक नवीन एनर्जी जनरेट होते आणि तुम्हाला नवीन नवीन मार्गसुद्धा पैसा कमवायचे सुचायला लागतात. त्यामुळे अगोदर सुरुवात करायची असेल तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनपासून सुरुवात करू शकतात. ही झाली आपली पहिली बिझनेस आयडिया, कॉन्टेंट क्रिएशन. आता येते दुसरी बिझनेस आयडिया, फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंग ही कॉन्सेप्ट काय, म्हणजे समजा तुम्ही एकटे आहात, तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीला तुमची सर्व्हिस द्यायची. आता सर्व्हिस देताना सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपली जी काही सर्व्हिस असेल ती हाय पेइंग सर्व्हिस असायला हवी. म्हणजे काय, जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे लोकांचा, तुम्ही सर्व्हिस देताना, आता जर माझ्याकडे आलात तर मी आता एक म्हणजे माझी ऑलरेडी टीम आहे, पण सध्या मी स्टार्टिंगला ज्यावेळेस काम करायचो त्यावेळेस विषय कसा होता की मला स्वतःला एकट्याला काम करायला लागायचं. म्हणजे ज्यावेळेस मी एकटा काम करायचो त्यावेळेस मी ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करत होतो. म्हणजे काय, मी लोकांचे ॲड्स लावून द्यायला मदत करत होतो, त्यांचं सोशल मीडिया ग्रो करायला मदत करत होतो, त्यांचा LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असतं ते सेटअप करून द्यायला मदत करत होतो, त्यानंतर त्यांचे लीड जनरेट करून द्यायला मदत करत होतो, त्यांची कम्युनिटी मॅनेज करायला मदत करत होतो, त्यानंतर त्यांचे व्हिडिओ एडिटिंगसाठी मदत करत होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे, तुम्हाला एक कोणतं तरी स्किल प्रॉपरली शिकून घेणं महत्त्वाचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा लीड जनरेशन जसं की ॲड्स वगैरेसाठी तुम्ही काम करू शकतात, ते शिकून घेऊ शकतात, वेबसाईट डेव्हलपमेंटचं काम शिकू शकतात, त्यानंतर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तुम्ही हेल्प करू शकतात. म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही एक कोणतं तरी प्रॉपरली स्किल शिकलात की ऑटोमॅटिकली तुम्ही लोकांना सांगू शकतात की मी तुम्हाला ह्या गोष्टीत मदत करू शकतो. आणि त्यानंतर त्यांना जर तुम्ही मदत केली की त्या बदल्यात तुम्हाला ते पैसे देतात. मग त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात की तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला एकदा कॉन्टेंट क्रिएट करायची सवय झाली, कॉन्टेंट क्रिएट करायचं नाही, तुम्हाला जर तुमचं स्किल शिकलात आणि त्याची जर चांगली प्रॅक्टिस झाली देन तुम्ही डायरेक्टली अप्रोच करू शकतात. आता ह्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की ठीक आहे सर, आम्ही एखादं स्किल शिकलो, आमच्याकडे स्किल पण आहे, मग आम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने आम्ही लोकांना अप्रोच करायचं, म्हणजे आमचे जे काही क्लायंट्स असतील किंवा आम्हाला ज्यांना सांगायचं की आमची सर्व्हिस घ्या त्यांना अप्रोच कसं करायचा. तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस अप्रोच करतात त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली अपेक्षा काय करतात की सर एवढे पैसे घेणार, आम्ही तेवढे पैसे घेणार. तुम्हाला एवढे पैसे घ्यायचे आणि तेवढे पैसे घ्यायचे हे बोलायचं नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यांचा ट्रस्ट तुम्हाला मिळवायचा आहे.
ज्यावेळेस तुम्ही त्यांचा ट्रस्ट व्यवस्थित पद्धतीने मिळवला त्यानंतर तो तुम्हाला पैसा द्यायला तयार होतो. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जातात तर त्यावेळेस पूर्ण तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्ही मार्केटमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं की सर मी तुमची ही याच्यासाठी मदत करतो, एक 10-15 दिवसापर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकतो. समजा जर तुमचं व्हिडिओ एडिटिंगचं स्किल असेल, तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये प्रॉपरली स्किल शिकलात, त्यामध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या क्लायंटचे 2 व्हिडिओ घेऊ शकता. त्यांना म्हणा मी फ्रीमध्ये एडिट करून देतो, जर तुम्हाला आवडले तर आपण कंटिन्यू काम करूयात. आता तुम्हाला 2 व्हिडिओ जर एडिट करायचे असतील तर तुम्हाला थोडाफार वेळ लागेल, पण जर सुरुवात करायची आहे ना, मग थोडे कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. ज्यावेळेस तुम्ही फ्रीलान्सिंग करता त्यावेळेस पहिल्या दिवशी अपेक्षा नका करू पैसा मिळवण्यासाठी. तुम्ही कमीत कमी ज्यावेळेस फ्रीलान्सिंग करता त्यावेळेस 6 महिने 1 वर्ष त्यावर काम करा, चांगली स्किलला चांगलं प्रॅक्टिस करा. एकदा काय तुम्ही चांगल्या पद्धतीने स्किल प्रॅक्टिस केली की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यातनं पैसा मिळायला सुरुवात होतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही फ्रीलान्सिंग करणार त्यावेळेस सुरुवातीला तुमच्या क्लायंटकडे जायचं आहे, त्याला म्हणायचं की बाबा जर व्हिडिओ एडिटिंग असेल तर तुम्ही 2 व्हिडिओ फ्रीमध्ये एडिट करून द्या. ॲड जर असेल तर त्याला सांगा की मी आठवडाभर तुम्हाला ॲड लावतो, त्याच्यातनं लीड्स येतील तर तुम्हाला फायदा होईल, त्याच्याकडनं ते ॲडचे पैसे घ्या, तुमची स्वतःची फीस घेऊ नका. ज्यावेळेस त्याला त्याचा फायदा जाणवेल, त्याला दिसेल की ओके याच्यातनं मला फायदा होतोय, देन मग तो तुम्हाला ऑटोमॅटिकली पैसा द्यायला तयार होईल. त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण काय होतं की जर लोकांना त्यांचा ब्रँड ग्रो करायचा असेल तर ते काय करतात, इंस्टाग्रामवर फेसबुकवर त्यांच्या पोस्ट टाकतात. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं पोस्ट बनवायचे आहेत आणि ते इंस्टाग्राम फेसबुकवर टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही यूट्यूबला सुद्धा त्याचा फायदा करून देऊ शकतात. यूट्यूबला सुद्धा त्यांचं कॉन्टेंट घेऊ शकतात, म्हणजे पूर्ण यूट्यूब मॅनेज करू शकतात. त्यांचा व्हिडिओ त्यांना रेकॉर्ड करून घ्यायचा, नंतर त्याला एडिट वगैरे करून प्रॉपरली थंबनेल्स वगैरे बनवून तो प्रॉपर SEO करून तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर शेअर करू शकतात. याच्याने काय होईल, त्यांचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो व्हायला सुरुवात होईल. तर त्यांचा बिझनेस जर ग्रो झाला, त्यांना जर पैसा यायला लागला की ते तुम्हाला सुद्धा पैसे देतील. हे सिम्पल फ्रीलान्सिंगचं फॉर्मॅट आहे. फ्रीलान्सिंगसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, याच्यातसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता. पण त्या अगोदर तुम्हाला प्रॉपरली स्किल शिकावं लागतील, त्यानंतर तुम्हाला थोडं सेल्स स्किल शिकावं लागतील, लिडरशिप स्किल शिकावं लागतील. कारण आपण फ्रीलान्सिंग करतोय म्हणजे आपण एक उद्योजक आहोत असं आपल्याला स्वतःला समजावं लागेल. कारण जोपर्यंत आपण फ्रीलान्सिंग करतो, काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो की ते फक्त स्किल शिकतात आणि त्यांना लोकांशी बोलायचं कसं, लोकांना जाऊन आपले जे काही क्लायंट्स असतील त्यांना क्लायंटला भेटायचं कसं, त्यांना आपला जो काही प्रोडक्ट असेल, आपली जी काही सर्व्हिस असेल ती पिच कशी करायची, म्हणजे त्यांना सांगायचं कसं की मी ही सर्व्हिस देतो, मी हे फ्रीलान्सर आहे, हे त्यांना सांगायचं ते स्किलच नसतं. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या, समजा आपण एक स्किल शिकलो व्हिडिओ एडिटिंगचं स्किल, पण आपल्याला जर आपल्या क्लायंटला भेटायचं असेल किंवा क्लायंटला सांगायचं असेल की बाबा मी तुझे व्हिडिओ एडिट करून देतो, तर त्यावेळेस आपल्याकडे ते लिडरशिप किंवा ते कम्युनिकेशन स्किल असणं खूप महत्त्वाचं आहे. जर ते स्किल असेल तर इझिली आपण आपल्या क्लायंटला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. इवन ज्यावेळेस आपण सर्व्हिस देतो त्यावेळेस ती व्हॅल्युएबल सर्व्हिस असणं गरजेचं आहे. आता काहीतरी छोटं मोठं व्हिडिओ एडिट करता येतात आणि आपण त्यांना म्हणू की सर तुम्ही मला द्या, मी हे करेल ते करेल. अगोदर तुम्ही त्यांच्या ज्यावेळेस सर्व्हिस घेतात त्यावेळेस तुम्ही चांगली प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चांगले व्हिडिओज त्यांना एडिट करून दिले, चांगली माहिती जर त्यांना दिली तर 100% त्यातनं तुम्हाला फायदा होणार आहे. कारण ज्यावेळेस त्यांना व्हॅल्यू मिळेल, त्यांचा फायदा होईल, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा त्यातनं चांगला पैसा मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, एक कमिशन बेसवर काम करू शकतात किंवा मंथली काम करू शकतात किंवा पॅकेजली काम करू शकतात. म्हणजे पॅकेज मंथली कसं की महिन्याभरात तुमचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे व्हिडिओ मी एडिट करून देईल. त्यानंतर पॅकेजमध्ये तुम्ही समजा 10 व्हिडिओ मी एडिट करून देईल, 10 व्हिडिओ एडिट मी करून देईल, याचे मी एवढे पैसे घेईल. त्यानंतर तुम्ही सांगू शकतात की जर समजा ॲड वगैरे लावून देत असणार, त्या ॲडमधनं जेवढे कन्व्हर्जन येतील किंवा ज्या गोष्टी असतील, आता समजा ज्या लीड्स आल्या, समजा 50 लीड आल्या, तर दर प्रत्येक लीडच्या मागे तुम्ही 10 रुपये घेऊ शकतात. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रॉपरली काम केलं तर त्याला तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. फ्रीलान्सिंग ही बेस्ट कॉन्सेप्ट आहे. जर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट क्रिएशन करायला भीती वाटत असेल तर तुम्ही लोकांना सर्व्हिस द्या. आणि या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही म्हटलात की नाही आम्हाला हे पण गोष्ट करायला अवघड जात आहे, तर मग काय करणार, तर तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्ही जे असेल ते नॉर्मल जॉबला जाऊ शकतात आणि जॉब करायला सुरुवात करू शकतात. जे छोटे मोठे जॉब असतील ते करून तुमचं लाईफ एन्जॉय करू शकतात. पण जर तुम्हाला चांगली लाईफ एन्जॉय करायची असेल तर तुम्ही ह्या 2 गोष्टी करू शकतात. पहिलं काय, कॉन्टेंट क्रिएशन, आणि दुसरं काय तर फ्रीलान्सिंग. आणि तिसरी बिझनेस आयडिया आहे ती आपली डिजिटल कोचिंग. आता मी हे खूप वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलो आहे. डिजिटल कोचिंग खूप मोठी इंडस्ट्री आहे.
त्यामध्ये जर तुम्ही काम करायला घेतलं तर तुम्हाला सुद्धा चांगला पैसा मिळेल. आता ज्या पद्धतीने मी लोकांना कॉन्टेंट प्रोव्हाइड करतोय बरोबर, पण ऑलरेडी माझा एक डिजिटल कोचिंगचा बिझनेस सुद्धा आहे जो की लर्नो मनी युनिव्हर्सिटी म्हणून आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपलं ॲप डाउनलोड करू शकतात. ॲपवर ऑलरेडी फ्रीचा कोर्स आहे तो तुम्ही ॲक्सेस करू शकतात की कॉन्टेंट कसं क्रिएट करायचं त्या रिलेटेड. तुम्ही डायरेक्टली गुगल प्ले स्टोअरला गेलात की त्या ठिकाणी लर्नो मनी युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने सर्च करा, तुम्हाला त्या ठिकाणी आपला ॲप हे दिसेल आणि त्यावरचा जो काही आपला फ्री कोर्स आहे त्याला तुम्ही एनरोल करू शकता. तर हे काय डिजिटल कोचिंग म्हणजे काय, ऑलरेडी बरेचसे लोक काय म्हणतात की सर आम्हाला हे स्किल शिकायचे, हे नॉलेज शिकायचं आहे आणि ते स्किल नॉलेज शिकवण्यासाठी मी माझी लर्नो मनी युनिव्हर्सिटी चालू केली. आता त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याचशा लोकांना यूट्यूबवर सगळं माहिती आहे, यूट्यूबवर भरपूर नॉलेज आहे, पण लोकांना ते घेता येत नाही. मग ते स्ट्रक्चर वाईज असं नाही आहे की मी त्याच्यात काही वेगळं सांगणार आहे, त्याच्यात ॲडव्हान्स सांगेल, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगेल. पण प्रॉब्लेम काय होतो की त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप सांगितलं जातं त्यावेळेस तुम्हाला इझिली तुमचा बिझनेस सेटअप करता येतो किंवा आहे तो बिझनेस ग्रो करता येतो. पण ह्या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम काय होतो की यूट्यूबवर जर असाल तर तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर कुठं प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं सोल्युशन मिळवायला तुम्हाला खूप अवघड जातं. पण जर तुम्ही एखाद्या कोर्सला, एखाद्या डिजिटल कोचिंग मेंटरसोबत कनेक्ट झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, ते हँड होल्डिंग सपोर्ट मिळतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही कुठं अडकलात तर तुम्हाला इझिली त्यांच्याशी डायरेक्टली कॉल करू शकतात किंवा मेसेज करून त्यांना तो प्रॉब्लेमचं सोल्युशन विचारू शकतात. आता माझ्या कम्युनिटीमध्ये लोक तेच करतात. ते काय करतात की ज्यावेळेस ते त्यांना बिझनेस कसा करायचा ते तर ऑलरेडी आपण शिकवतोच, पण जर त्यांना कुठं प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं सोल्युशन सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. तर हेच आपलं लर्नो मनी युनिव्हर्सिटीचं सिम्पल आणि बेस्ट असं कॉन्सेप्ट आहे ज्यातनं तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण फ्रीमध्ये कितीही तुम्हाला नॉलेज दिलं, कितीही तुम्हाला काही गोष्टी दिल्या तरी तुम्ही त्याचा प्रॉपरली युटिलाइज करणार नाही, वापर करणार नाही. ज्यावेळेस तुम्ही पे करतात त्यावेळेस तुम्ही अटेन्शन क्रिएट करून देतात. तुम्हाला माहिती की या ठिकाणी मी पैसा खर्च केला आहे, या ठिकाणी मी पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याचा मला रिटर्न्स भेटणं गरजेचं आहे. आणि रिटर्न भेटण्यासाठी तुम्ही तो कोर्स बघतात किंवा तुम्हाला असेल ते प्रॉब्लेमचं सोल्युशनसुद्धा विचारतात आणि तुमचा बिझनेस चालू करतात किंवा तो वाढवतात. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत समजून घेणं की ज्यावेळेस आपण पैसे पे करतो. कारण इवन तुम्हाला सुद्धा माहिती की आता हा जो माईक आहे, मी सुद्धा या सगळ्या गोष्टी लर्निंग घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत बरोबर. मी भरपूर पैसा खर्च केला आहे, मी स्वतःवर लर्निंगसाठी पैसा खर्च केला आहे, विविध प्रकारचे कोर्सेस घेतलेत, सॉफ्टवेअर्स घेतलेत. नंतर हे टूल्स बघू शकतात, वेबकॅम आहे, या ठिकाणी सॉफ्टवेअर आहे जो रेकॉर्ड करतो लॅपटॉपमध्ये, रिंग लाईट आहे, बुक्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर पैसा खर्च केल्यानंतर मला समजलं की हे डिजिटल बिझनेस काय असतं, ते कशा पद्धतीने काम करतं आणि ह्यासाठी मी मागचे 2 ते 3 वर्ष खर्च केलेत बरोबर. आणि त्यानंतर आत्ता कुठं ह्या अर्निंग करायला सुरुवात केली आहे. कारण आपल्याला असं वाटतं की ठीक आहे चला आपण स्टार्ट केलं की आपल्याला लगेच पैसा मिळणार आहे, लगेच पैसा मिळणार नाही. बरेचसे लोक ब्लॉग जरी चालू करायचं म्हटलं त्यांना असं वाटतं ब्लॉग चालू करू, पहिल्या एक ब्लॉग टाकला की त्याच्यातनं पैसा यायला सुरुवात होईल. असं होत नाही. कमीत कमी तुम्हाला 30 ब्लॉग टाकावं लागतात आणि त्यानंतर तुम्हाला पैसा यायला सुरुवात होते. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सुद्धा तुम्हाला 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स बनवणं गरजेचं आहे बरोबर. त्यानंतर तुम्हाला ॲडसेन्स अप्रूव्हल होतं आणि त्यानंतर पैसा यायला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ लागेल, अगोदर शिकावं लागेल. बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय झाला आहे की त्यांना फक्त काय करायचं आहे, त्यांना फक्त एखादी अशी टिप द्या किंवा अशी हे द्या की आत्ता लगेच मी बिझनेस चालू करेल पुढच्या महिन्यात किंवा ह्या 10 दिवसातच मी पैसा कमवायला सुरुवात होईल. असं कोणताही बिझनेस नाही आहे आणि अशा बिझनेसमध्ये तुम्ही जर गेलात तर 100% तुमचा लॉस होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर अगोदर शिकण्याकडे फोकस करा आणि शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही माझ्याकडनं ऑनलाईन शिकू शकतात किंवा ऑफलाईन शिकू शकतात किंवा ऑलरेडी यूट्यूबवर भरपूर कॉन्टेंट आहे ते बघून शिकू शकतात किंवा वेगवेगळे जे काही मेंटर्स आहेत, कोच आहेत त्यांच्याकडनं शिकू शकतात. मेंटर असल्याचा फायदा हाच असतो की तुम्हाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्ही डायरेक्टली त्या व्यक्तीला विचारू शकतात आणि तो व्यक्ती तुमचे प्रॉब्लेम किंवा जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. तर हे सिंपल आहे. डिजिटल कोचिंग तुम्ही सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज असेल, स्किल असेल तर त्या नॉलेजचं, स्किलचं रूपांतर तुम्ही कोर्सेसमध्ये किंवा डायरेक्टली 1-to-1 कोचिंग, झूमचं ग्रुप कोचिंग यावर काम करू शकता. तुम्ही बघितलं असेल भरपूर लोक आहेत, हेल्थच्या टिप्स देतात, त्यानंतर वेल्थ, पैसा कसा कमवायचा याच्या टिप्स देतात, कोर्सेस आहेत. त्यानंतर रिलेशनशिप कशी मेंटेन करायची ह्या रिलेटेड माहिती देतात. त्यानंतर लोक काही आर्ट्स
आर्ट्स कसे असतात ते सुद्धा शिकवतात. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यामध्ये शिकवतात. म्हणजे जे काही प्रोफेशनल स्किल्स असतात ते सुद्धा लोक शिकवतात. लिडरशिप, त्यानंतर कसं राहायचं, पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, कम्युनिकेशन्स कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल, जे काही स्किल असेल ते प्रॉपर तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्या रिलेटेड तुम्ही लोकांना जर शिकवलं तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा पैसा मिळेल. हे सिंपल आणि इझी टास्क आहे. याचा जर तुम्ही वापर केला तर ह्या बिझनेस आयडियामधनं सुद्धा तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात. या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, 1 to 1 कोचिंग करू शकतात, 1 to ग्रुप कोचिंग करू शकतात, किंवा तुमचे स्वतःचे कोर्सेस बनवून ते विकू शकतात, कस्टमाइज सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पेसिफिक एक एक व्हिडिओ आणू, त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन नक्कीच करेल. पण आजचा व्हिडिओ आपण जे काही 3 बिझनेस आयडिया बघितल्या त्यामध्ये पहिली बिझनेस आयडिया आहे कॉन्टेंट क्रिएशन, दुसरी बिझनेस आयडिया आहे फ्रीलान्सिंग आणि तिसरी बिझनेस आयडिया आहे आपली डिजिटल कोचिंग. तर ह्या 3 बिझनेस आयडियामध्ये जी काही तुम्हाला बेस्ट बिझनेस आयडिया आवडली असेल तीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. जर तुमच्या जास्तीत जास्त बिझनेस आयडिया एकाच निशमध्ये आल्या, जास्त लाईक्स आलेत, तर आपण त्यावर नक्कीच एक प्रॅक्टिकल 1-2 तासाचा जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप पूर्णपणे ते गोष्टी समजतील. पूर्ण एक कोर्सच आपण लॉन्च करूयात, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातनं खूप जास्त आणि चांगला फायदा मिळेल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर एक 50,000 ते 1,00,000 रुपये जर कमवायचे असतील तर हे 3 बिझनेस आयडिया इझिली तुम्ही याचा वापर करून 50,000 ते 1,00,000 रुपये पर मंथ कमवू शकतात. यासाठी तुम्हाला थोडंसं स्किल शिकावं लागतील आणि थोडा वेळ द्यावा लागेल. त्यासोबत स्किलसोबत लिडरशिप कशी करायची, कम्युनिकेशन कसं असतं, या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकणं महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल ह्या दोघं जर स्किल शिकलात देन तुम्ही 1,00,000पेक्षा बी जास्त पर मंथली कमवू शकतात. तर ह्या 3 बिझनेस आयडियामधनं कोणती बिझनेस आयडिया आवडली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑलरेडी आलेले जे काही व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर ते सुद्धा नक्की बघा आणि फ्युचरमध्ये सुद्धा भरपूर व्हिडिओज येतील. त्यामुळे जे काही तुम्ही सबस्क्राईबचं बटन क्लिक करणार त्यावर बेल आयकॉनचं बटन असेल त्यावर ऑल सिलेक्ट करायला विसरू नका. धन्यवाद.